वसू बारसेची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाईगुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गव्हाळी मुगाळी वासरं होती. एके दिवशी काय झालं, अश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली, मुली मुली इकडे ये. सून आली. काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन. तू माडीवर जा, गव्हाचे मुगांचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव, असं सांगितलं. आपण निघून शेतावर गेली. सून माडीवर गेली. गहू मूग काढून ठेवले. खाली आली. गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारीत होती. त्यांना ठार मारलं, चिरलं व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेनं पान वाढलं. सासूनं देखील तांबडं मांस दृष्टीस पडलं. तिनं हे काय म्हणून सुनेला पुशिलं. सुनेनं सर्व हकीकत सांगितली. तुम्ही सांगितलं तसं केलं, म्हणाली. सासू घाबरली. न समजता सुनेकडून चुकी घडली म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला, तिला ह्याची क्षमा कर. गाईची वासरं जिवंत कर. असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन, असा निश्चय केला. देवापाशी बसून राहिली. देवानं तिचा एक निश्चय पाहिला, निष्कपट अंतःकरण देखील. पुढं संध्याकाळी गायी आल्या, हंबरडे फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटलं. मग देवानं काय केलं, गाईची वासरं जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गाईचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीनं गाई गोऱ्यांची पूजा केली. स्वयंपाक, जेवली, आनंदी झाली. असे तुम्ही आम्ही होऊ, ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी, पिंपळाच्या पारी, गायींच्या गोठी, सुफळ संपूर्ण. ही वसुबारसेची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओ येईपर्यंत वाट बघा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.